नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स अकॅडमीच्या टार्गेट सीएचओ सीरीजमध्ये. ही जी सीरीज आहे आपली, ती सीएचओचा जे स्टुडंट्स प्रिपरेशन करत आहेत, त्या स्टुडंटसाठी मोस्ट एक्सपेक्टेड एमसीक्यूज घेऊन येत असते आणि या सीरीजचा आपला आज एपिसोड नंबर किती आहे? एपिसोड नंबर आहे आजचा 19वा आपला एपिसोड आहे. ठीक आहे. तर आजची जो एपिसोड आहे त्याला सुरू करण्याच्या अगोदर सर्वांनी काय करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायची आहे, कमेंटमध्ये काय करायचं आहे, फीडबॅक द्यायचा आहे. फीडबॅक द्यायचा आहे आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत काय करायचे आहे, शेअर करायचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. YouTube प्रमाणे आपण अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण अवेलेबल आहोत. तिथे पण तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. तर बघूया आपला पहिला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन मी काल तुम्हाला होमवर्क दिलेला. क्वेश्चन काय म्हणतोय? अ प्रेग्नंट वुमन इज RH निगेटिव्ह, हसबंड इज RH पॉझिटिव्ह, व्हॉट शुड बी डन? ठीक आहे. मदर कशी आहे? मदर आहे निगेटिव्ह आणि फादर कसा आहे? फादर आहे RH पॉझिटिव्ह. RH पॉझिटिव्ह फादर आहे आणि RH निगेटिव्ह मदर आहे. ठीक आहे. तर ते मदर जी आहे तिला अँटी-डी कधी द्यायचा आपल्याला क्वेशनमध्ये विचारलेला आहे. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, अँटी-डी ॲट 28 वीक्स. सेकंड ऑप्शन काय म्हणतो, ओन्ली ॲट डिलिव्हरी. ठीक आहे, म्हणतं नो ट्रीटमेंट आणि लास्ट ऑप्शन काय म्हणतो, ओन्ली आफ्टर अबॉर्शन. ठीक आहे. तर जेव्हा अशी कंडिशन असते, की काय असतं, मदर जी आहे ती निगेटिव्ह असते आणि फादर असतो पॉझिटिव्ह. म्हणजे त्यांचा जो फिटस आहे आणि जर तो फिटस जर पॉझिटिव्ह असेल, ठीक आहे. जर फिटस पॉझिटिव्ह राहिला, तर प्रॉब्लेम काय होतो, की RH निगेटिव्ह मदर आणि RH पॉझिटिव्ह फिटस याच्यामध्ये जो अँटी-डी आपल्याला मदरला द्यावं लागतं. का द्यावं लागतं? जर आपण अँटी-डी दिला नाही, तर जी नेक्स्ट सबसिक्वेंट प्रेग्नन्सी आहे, म्हणजे ह्या प्रेग्नन्सीमधल्या बच्चूला काय होणार नाही, पण जी नेक्स्ट प्रेग्नन्सी जो आहे, त्या बच्चूला काय होणार आहे, HDN हा आजार होतो. म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, हिमोलायटिक हिमोलायटिक डिसीज ऑफ डिसीज ऑफ न्यूबॉर्न. त्याचं आपण अजून दुसरं नाव काय देतो, इरिथ्रोब्लास्टोसिस इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. आता आपण दुसरं नाव काय म्हणतो, इरिथ्रोब्लास्टोसिस फिटॅलिस. काय होतं, जर मदर निगेटिव्ह असेल, मदर RH निगेटिव्ह असेल आणि जर बेबी RH पॉझिटिव्ह असेल आणि त्या बेबी RH पॉझिटिव्ह जो बेबी आहे, त्याचं जर ब्लड मॅटर्नल ब्लडमध्ये मिक्स झालं, तर ती मॅटर्नल ब्लड काय करतं, त्या जी अँटिजेन डी जे आहे, त्या अँटिजेन डी विरोधामध्ये काय करतं, अँटिबॉडीज तयार करायला लागतं. आणि जेव्हा नेक्स्ट प्रेग्नन्सी ती मदर कन्सीव्ह करते आणि तो पण जर फिटस पॉझिटिव्ह असेल, तर मग ती काय करते, त्या फिटसला त्या अँटिबॉडी काय करतात, एक फॉरेन अँटिजेन सारखं ट्रीट करतात. त्याला एक आपल्या शत्रूसारखं ट्रीट करतात आणि त्या बच्चूला काय करतात, किल करण्यासाठी प्रयत्न करत असतात. म्हणून आपण काय करायचं आहे, त्या मदरला अँटी डी इम्युनोग्लोबिन द्यायचं असतं. कधी द्यायचं असतं ते आपण ते बघूया. जेव्हा आपल्याला कळतं, की मदर काय आहे, निगेटिव्ह आहे आणि त्याचा फिटस जो पॉझिटिव्ह आहे, तर तेव्हा काय करायचं आपल्याला, जेव्हा आपल्याला कळतं, तर 28 वीक्सची जेव्हा प्रेग्नन्सी असते, तेव्हा काय करायचं, त्या मदरला आपल्याला अँटी-डी द्यायचा आहे. किती द्यायचं आहे? 300 मायक्रोग्राम. किती द्यायचं आहे? 300 मायक्रोग्राम. जर आपल्याला त्याला युनिट्समध्ये लिहायचं झालं, तर 1500 म्हणजे किती 1500 इंटरनॅशनल युनिट आपण एवढं द्यायचं आहे. त्याच्यानंतर डिलिव्हरीच्या नंतर हा आपला फर्स्ट डोस झाला, ठीक आहे. हा फर्स्ट डोस झाला आणि हा सेकंड डोस. डिलिव्हरीच्या नंतर 72 तासाच्या आत विथिन 72 अवर्स, ठीक आहे. विथिन 72 अवर्स आपल्याला किती द्यायचं आहे? 300 मायक्रोग्राम, ठीक आहे. 300 मायक्रोग्राम द्यायचे म्हणजे किती 1500 इंटरनॅशनल युनिट द्यायचं आहे. ही झाली जर आपली प्रेग्नन्सी जर सक्सेसफुली झाली तर. जर अबॉर्शन झालं मदरचं जर अबॉर्शन झालं, तर त्या केसमध्ये आपल्याला किती द्यायचं आहे? 50 ते 150 50 ते 150 मायक्रोग्राम्स काय करायचं आपल्याला द्यायचं आहे. काय द्यायचं आहे? इंजेक्शन अँटी-टी. आता हे काय झालं आपलं, कधी आणि किती द्यायचं या प्रमाणामध्ये. तर जेव्हा आपण अँटी-डीची वायल बघतो, ठीक आहे. जेव्हा आपण अँटी-डीची वायल बघतो, तर एका वायलमध्ये 15 एम-एल आर-बी-सी 15 एम-एल फिटल आर-बी-सी जे आहेत. कुठल्या आर-बी-सी? फिटल आर-बी-सी. 15 एम-एल फिटल आर-बी-सीला काय करायचं? टॅकल करण्याची कॅपॅसिटी असते. किंवा किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो, की 30 एम-एल ब्लड, 30 एम-एल होल ब्लड, 30 एम-एल होल ब्लड. हे कधी होतं? जेव्हा इंट्रापार्टमच्या वेळेस किंवा एएनसी पिरियडमध्ये असताना जेव्हा मदर आणि फिटसचं ब्लड एक्सचेंज होतं. फॉर एक्झाम्पल हे काय आहे? पुढे मदरची बॉडी आहे आणि इथं काय आहे? फिटस आहे. त्या फिटसचं जेव्हा ब्लड काय होतं? मदरमध्ये जातं. फिटसचं ब्लड जेव्हा काय होतं? मदरमध्ये जातं. तेव्हा इथे काय होतं? ह्या ब्लडमध्ये काय आहे? RH. हा ब्लड कसा आहे? RH पॉझिटिव्ह आहे आणि हे ब्लड कसं आहे? RH निगेटिव्ह आहे. आणि हे जेव्हा मिक्स होतं, तेव्हा काय होऊ शकतं? मदरमध्ये अँटी डी अँटिबॉडीज तयार होऊ शकतात. म्हणून आपण काय करतो? त्याला अँटी-डीचं इंजेक्शन देत असतो.
बरोबर आहे. मग हे RH पॉझिटिव्ह मदरमध्ये RH पॉझिटिव्ह फिटसचं RH निगेटिव्ह मदरमध्ये ब्लड किती गेलं हे आपल्याला कोण सांगतं? तर हे आपल्याला सांगतं क्लॅल्युअर्स टेस्ट. ठीक आहे. क्लॅल्युअर्स बाटके टेस्ट. या टेस्टचं नाव आहे बघा, थोडंसं विचित्र नाव आहे. लक्षात ठेवायचं क्लॅल्युअर्स बाटके टेस्ट. ह्या टेस्टमध्ये काय आपल्याला कळतं, की फिटल ब्लड अँड मॅटर्नल ब्लड. मॅटर्नल ब्लड जे आहे ते मिक्स झालं का? आणि झालं असेल तर किती प्रमाणात झालं हे आपल्याला कळतं. मग त्याप्रमाणे आपण काय करतो, त्या मदरला काय करत असतो, हे इंजेक्शन देत असतो. कुठलं? अँटी-डी. एका वायलची कॅपॅसिटी किती आहे मी सांगितलं? 15 एम-एल होल आर-बी-सी किंवा 30 एम-एल होल ब्लड. ठीक आहे. एका वायलची कॅपॅसिटी 15 एम-एल, एक तर फक्त आर-बी-सी 15 एम-एल किंवा जर होल ब्लड काउंट केलं तर आपण 30 एम-एलसाठी 30 एम-एल जर फिटल ब्लड मॅटर्नल ब्लडमध्ये गेलं असेल तर आपण 1 वायल देऊ शकतो. त्याप्रमाणे मग आपण कॅल्क्युलेट करून देऊ शकतो. कधी? इंट्रापार्टमच्या वेळेस. काय-काय बघितलं आपण आतापर्यंत? आपण आतापर्यंत बघितलं, की जर मदर निगेटिव्ह असेल आणि फादर पॉझिटिव्ह असेल आणि त्याचा बेबी पण जर पॉझिटिव्ह असेल, तर काय होतं, की मदरमध्ये काय होतात, त्या नेक्स्ट सबसिक्वेंट प्रेग्नन्सीच्या वेळेस अँटिबॉडीज तयार होतात आणि त्या अँटिबॉडीज तयार होऊ नये म्हणून आपण काय करत असतो, इंजेक्शन अँटी-डी देत असतो. कधी-कधी देत असतो. फर्स्ट डोस देतो आपण 28 वीक्स ऑफ प्रेग्नन्सीला. सेकंड डोस आपण कधी देतो? डिलिव्हरी झाल्याच्या नंतर 72 तासाच्या आत आपण देत असतो. ठीक आहे. त्यामुळे जर मदर सेन्सिटाईज झाली म्हणजे काय? जरी पण फिटल ब्लड मॅटर्नल ब्लडमध्ये फिटल ब्लड फिटल ब्लड जर मॅटर्नल ब्लडमध्ये मिक्स झालं, तर आपण त्याला काय म्हणतो? मदर जी आहे ती काय झालेली आहे? सेन्सिटाईज झालेली आहे. सेन्सिटाईज झालेली आहे. आणि फॉर एक्झाम्पल अशी एक कंडिशन आहे. याचं मला तुम्ही आन्सर सांगायचं फॉर एक्झाम्पल अशी एक कंडिशन आहे, जिथे काय झालेलं आहे, तुम्ही 28 वीक्सला काय दिलं होतं मदरला? अँटी-डी दिलं नाही. ठीक आहे. अँटी-डी दिलं नाही. त्याचबरोबर आता जेव्हा डिलिव्हरीच्या वेळेस काय झालेलं आहे, फिटल ब्लड काय झालंय, मॅटर्नल ब्लडमध्ये मिक्स झालेलं आहे. ठीक आहे. आता म्हणजेच काय झालंय, ती मदर काय झाली आहे, सेन्सिटाईज झालेली आहे. आता तुम्ही तिला इंजेक्शन अँटी-डी द्यायचं का? इंजेक्शन अँटी-डी तिला मदरला द्यायचं का? हे काय करायचं तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि का द्यायचं नाही किंवा का द्यायचं हे पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. विथ रॅशनली तुम्ही मला यांचा आन्सर करून सांगायचं आहे. ठीक आहे. आपला क्वेशन काय म्हणतोय बघा. हा क्वेशन म्हणतोय की कधी द्यायचं. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो बघा, गिव्ह अँटी-डी ॲट 28 वीक्स देऊ शकतो का? तर हो देऊ शकतो. नंतर सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा, ओन्ली ॲट डिलिव्हरी फक्त डिलिव्हरी वेळेस देऊ का आपण? तर नाही. आपण कधी-कधी देतो, डिलिव्हरीच्या अगोदर पण देतो, डिलिव्हरीच्या वेळेस पण देतो, 72 तासाच्या आत देतो आणि त्याच्यानंतर आपण कधी देतो, जर अबॉर्शन झालं असेल तरी पण देतो. थर्ड ऑप्शन म्हणतोय नो ट्रीटमेंट हे पण बरोबर नाहीये. ओन्ली आफ्टर अबॉर्शन ओन्ली आहे का? तर नाही. अबॉर्शनच्या वेळेसच देतो का आपण? तर नाही. 28 वीक्सला पण देतो, डिलिव्हरीच्या नंतर 72 तासाच्या आत पण देतो आणि अबॉर्शनच्या वेळेस पण देतो. म्हणून इथं ओन्ली शब्द आहे म्हणून हे आपण नाही आन्सर आपलं आणि आपलं आन्सर काय असणार ए म्हणजे की अँटी-डी ॲट 28 वीक्स आपण देऊ शकतो. नेक्स्ट क्वेशन बघूया. नेक्स्ट क्वेशन काय म्हणतो बघा, इन हायपोअल्ब्युमिनिमिया देअर इज हायपोअल्ब्युमिन म्हणजे काय झालंय, तुमच्या बॉडीमधलं काय झालंय, अल्ब्युमिन कमी झालेलं आहे. ठीक आहे. अल्ब्युमिन कमी झालं. अल्ब्युमिन काय आहे? प्लाझ्मा प्रोटीन आहे. अल्ब्युमिन काय आहे? प्लाझ्मा प्रोटीन आहे. प्लाझ्मा प्रोटीन आहे. तर अल्ब्युमिन काय झालंय? कमी झालेलं. मग तर काय होईल आपल्याला क्वेशनमध्ये विचारलेलं आहे. फर्स्ट ऑप्शन काय म्हणतोय, इन्क्रीज इन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. सेकंड ऑप्शन म्हणतोय डिक्रीज इन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. थर्ड ऑप्शन म्हणतोय इन्क्रीज इन इंट्रासेल्युलर फ्लुइड आणि फोर्थ ऑप्शन म्हणतोय डिक्रीज इन इंट्रासेल्युलर फ्लुइड. तर बघा, अल्ब्युमिन काय आहे? एक प्लाझ्मा प्रोटीन आहे. मग अजून कुठले प्लाझ्मा प्रोटीन आपल्याला बघायला मिळतात? तर आपल्याला काय बघायला मिळतं? ग्लोब्युलिन बघायला मिळतं. ग्लोब्युलिन बघायला मिळतं. अजून कुठला बघायला मिळतो? फायब्रिनोजन. हे काय बघायला मिळतं आपल्याला? प्लाझ्मा प्रोटीन्स बघायला मिळतात, जे की तुमच्या प्लाझ्मामध्ये असतात. ठीक आहे. तर अल्ब्युमिनचं काम काय आहे? तर ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करणं. ऑस्मोटिक किंवा ऑन्कोटिक प्रेशर काय करणं बॉडीमध्ये मेंटेन करणं हे कोणाचं काम आहे? अल्ब्युमिनचं काम आहे. फायब्रिनोजनचं नावामध्येच आहे बघा, फायब्रिनोजन हे कुठे बघतो आपण? क्लॉटिंग्स. ठीक आहे. क्लॉटिंग मेकॅनिझममध्ये याचं काम आहे. त्यानंतर ग्लोब्युलिनचं आपल्या बॉडीच्या इम्युनिटीमध्ये ग्लोब्युलिनचं काम आहे. इम्युनिटी जी फॉर ग्लोबिन. ठीक आहे. आणि इम्युनिटी म्हणजेच काय? डिफेन्स मेकॅनिझममध्ये काम करतं आणि हे जी कशी दिसतं आपल्याला एका ढालीसारखं दिसतं. ठीक आहे. म्हणून आपण याला डिफेन्स असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. जी कशी दिसतं तुम्हाला एका ढालीसारखं दिसतं म्हणून आपण त्याला जी फॉर ग्लोब्युलिन आणि ते कशासाठी वापरतो आपण? डिफेन्ससाठी आपल्या बॉडीमध्ये काम करतं हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाकी फायब्रोनोजन आणि अल्ब्युमिन तुमच्या लक्षात राहील मग नंतर आपोआपच. ठीक आहे. तर आपल्याला काय सांगितलं, की एका पेशंटमध्ये काय झालंय? अल्ब्युमिनची कमी झालेली आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं, की अल्ब्युमिन काय करतो? अल्ब्युमिन तुमच्या बॉडीमधलं ऑस्मोटिक बॅलन्स ठेवण्याचं काम करत असतो.
ठीक आहे. ऑस्मोटिक बॅलन्स ठेवतो म्हणजे काय करतो बॉडीमधलं जे सोल्यूट आणि सॉल्व्हंट आहे, बॉडीमधलं जे फ्लुइड आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्याचं काम कोण करतं? तर अल्ब्युमिन करत असतं. फॉर एक्झाम्पल ही काय आहे तुमची एक लिम्फॅटिक वेसल आहे. ठीक आहे. ही काय आहे? लिम्फ वेसल आहे तुमची आणि लिम्फ वेसलचं काम काय आहे? जे इंटरस्टिशियल फ्लुइड असतं, जे इंटरस्टिशियल फ्लुइड म्हणजे काय? सेलच्या बाहेरचं फ्लुइड. ठीक आहे. सेलच्या बाहेरचं फ्लुइड घेऊन कुठे जायचं काम असतं? हार्टकडे. ठीक आहे. हार्टकडे वापस फ्लुइड घेऊन जायचं काम असतं आणि ते ब्लड व्हेसलमध्ये ड्रेन करण्याचं काम कोणाचं असतं? लिम्फॅटिक सिस्टमचं असतं. इथपर्यंत कुणाला काही प्रॉब्लेम नाही. मग आता आपल्या या पेशंटमध्ये काय झालेलं आहे? अल्ब्युमिन कमी झालेलं आहे. अल्ब्युमिनचं काय झालेलं आहे? कमतरता आहे. मग अल्ब्युमिनचं काम काय आहे? ऑस्मोटिक प्रेशर करणं. मग जर एखाद्या ब्लडमध्ये ह्या व्हेसल्समध्ये लिम्फॅटिक व्हेसलमध्ये जर अल्ब्युमिन नसेल, इथे पण प्लाझ्मा आहे बरोबर. या प्लाझ्मामध्ये जर अल्ब्युमिन नसेल, तर इथे काय होणार आहे? जो अल्ब्युमिनचं काम काय आहे, की हे जे इंटरस्टिशियल मधलं फ्लुइड आहे, ते काय करणार? इकडे घेऊन जाणं, इकडे घेऊन जाणं. मग अल्ब्युमिन जर कमी असेल, तर ह्याचा जो पुलचा जो फोर्स आहे, हा जो पुल फोर्स आहे कशाचा पुल फोर्स ह्या इंटरस्टिशियल मधला एक्स्ट्रा सेल्युलर जो फ्लुइड आहे, या फ्लुइडला इकडे घेऊन जाण्याची जी कॅपॅसिटी आहे ती कशी होणार आहे? ऑब्व्हियसली कमी होणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे? हा जो एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड आहे इथे काय होणार पूर्ण तुमचं फ्लुइड काय होणार जशाला तसं राहणार. का? कारण जो अल्ब्युमिनची जी कॅपॅसिटी होती, काय कॅपॅसिटी होती? इकडं त्या फ्लुइडला इकडे घेऊन जाण्याची. कुणीकडे? वेसलच्या आतमध्ये ती कॅपॅसिटी काय झाली आहे? कमी झाली आहे. मग हे फ्लुइड काय होणार? इथे साचणार. ठीक आहे. हे फ्लुइड काय होणार? इथेच तुमचं फ्लुइड साचणार. म्हणजेच काय होणार आहे? तुमचं एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड काय आहे? वाढत आहे. एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड काय आहे? वाढत आहे. हे अल्ब्युमिन कमी कधी-कधी होऊ शकतं. अल्ब्युमिन कधी कमी होऊ शकतं आपलं नेफ्रॉटिक सिंड्रोममध्ये होऊ शकतं. नेफ्रॉटिक त्यामुळे काय होतं तुमचं अल्ब्युमिन कमी होतं आणि तुम्हाला काय बघायला मिळतं पूर्ण बॉडीमध्ये काय बघायला मिळतं? इडिमा बघायला मिळतो. इडिमा बघायला मिळतो आणि तो कुठल्या टाइपचा असतो? पिटिंग इडिमा असतो. पिटिंग इडिमा असतो. अल्ब्युमिन कमी झाल्यामुळे अजून काय होतं? अल्ब्युमिन कमी झाल्यामुळे काय होतं? असायटिस होतं. असायटिस होतं. असायटिस का होतं? कारण त्याला सेकंडरी काहीतरी लिव्हर प्रॉब्लेम असू शकतो. लिव्हर प्रॉब्लेम असू शकतो आणि लिव्हर प्रॉब्लेम झाल्यामुळे असायटिस का होतं? कारण लिव्हरचंच काम आहे अल्ब्युमिनला प्रोडक्शन करणं. अल्ब्युमिनचं प्रोडक्शन कोण करतं? कुठे होतं? तुमच्या लिव्हरमध्ये प्रोडक्शन होतं आणि जर तुमच्या लिव्हरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, तर काय होणार आहे तुमचं? अल्ब्युमिनचं प्रोडक्शन कमी होणार आहे. अल्ब्युमिनचं प्रोडक्शन झाल्यामुळे काय होतं? कमी झाल्यामुळे काय होतं? तुम्हाला असायटिस बघायला मिळतो कारण एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड जे आहे ते वाढत असतं. अजून अल्ब्युमिन कमी झाल्यामुळे आपल्याला काय बघायला मिळतं? प्लुरल इफ्युजन. प्लुरल इफ्युजन. प्लुरल इफ्युजन म्हणजे काय? हे तुमचे लंग्स आहेत, ठीक आहे? हे तुमचे लंग्स आहेत. लंग्सच्या बाहेर कुठलं एक आवरण आहे. त्याला आपण काय म्हणतो? प्लुरा असं आपण म्हणतो. ठीक आहे. प्लुरा असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये जर काय झालं, फ्लुइड जर तिथे भरत गेलं किंवा तिथं पाणी भरत गेलं, ठीक आहे? त्याला आपण काय म्हणतो? प्लुरल इफ्युजन असं आपण म्हणतो. आपण गावाकडच्या भाषेमध्ये काय म्हणतो पेशंटला, की छातीमध्ये पाणी भरलेलं आहे. त्याला आपण काय म्हणतो? प्लुरल इफ्युजन. हे पण कशामुळे होतं? तुमचा अल्ब्युमिन वाढल्यामुळं. कारण जर अल्ब्युमिन कमी झाल्यामुळे. जर अल्ब्युमिन नसेल, तर तिथं काय होतं तुमचं ऑस्मोटिक बॅलन्स काय होतं? डिस्टर्ब होतं. ऑस्मोटिक बॅलन्स डिस्टर्ब होतं आणि म्हणून तुमचं काय होतं एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड जे आहे ते वाढत असतं. ठीक आहे. तर आपलं बघूया क्वेशन. क्वेशनमध्ये बघा फर्स्ट काय म्हणतोय? इन्क्रीज इन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड बरोबर आहे का? तर हो. डिक्रीज इन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड कमी होतो का? नाही. काय होतो? वाढत असतो. इन्क्रीज इन इंट्रा सेल्युलर फ्लुइड वाढतो का? नाही वाढत. कमी होतो का? नाही होत. आपला ऑप्शन कुठला करेक्ट असणार आहे? ए ऑप्शन काय करेक्ट असणार आहे आपला इथे? इन्क्रीज इन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड. काय होतो बघितलं आपण अल्ब्युमिन काय आहे? एक प्लाझ्मा प्रोटीन आहे. अल्ब्युमिन प्रमाणे अजून कुठले प्लाझ्मा प्रोटीन आहेत आपल्याकडे? ग्लोब्युलिन आहे आणि फायब्रोनोजेन आहे. अल्ब्युमिनचं काम काय आहे? ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करणं. ग्लोब्युलिनचं काम काय आहे? डिफेन्स मेकॅनिझममध्ये इम्युनिटीसाठी हेल्प करणं. त्याच्यानंतर फायब्रोनोजेनचं काम काय आहे? क्लॉटिंग फॅक्टर आहे फायब्रोनोजेन आणि तो काय करतो? क्लॉटिंगमध्ये मदत करत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आपण बघितलं, की कसं लिम्फॅटिक सिस्टममध्ये आपल्याला अल्ब्युमिनचा रोल बघायला मिळतो. कसा अल्ब्युमिन जो आहे तो एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड जे आहे, इंटरस्टिशियल फ्लुइड जो आहे, तो काय करतो? पुल ऑफ करतो आणि जेव्हा अल्ब्युमिन कमी असतो तो फोर्स जो कसा होतो? वीक होतो आणि काय होतं तुमचा अल्ब्युमिन कमतरतेमुळे तिथे एक्स्ट्रा सेल्युलर जे आहे तो फ्लुइड वाढत असतो. हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बघितलं, की अल्ब्युमिन कमी झाल्यामुळे आपल्याला अजून काय-काय होऊ शकतं? तर आपल्याला नेफ्रॉटिक सिंड्रोम होऊ शकतो. नेफ्रॉटिक सिंड्रोम झाल्यामुळे काय होतं? पूर्ण बॉडीमध्ये इडेमा होतो आणि तो इडेमा कशा टाइपचा असतो? पिटिंग टाइपचा इडेमा असतो. असायटिस बघायला मिळतं आपल्याला. जर तिथे सेकंडरी लिव्हर प्रॉब्लेम एखादा असेल, कारण लिव्हर काय करतो तुमचा अल्ब्युमिनचं प्रोडक्शन करतो आणि जर तिथे सेकंडरी प्रॉब्लेम असेल, तर लिव्हरचं तुमच्या लिव्हरमध्ये अल्ब्युमिनचं प्रोडक्शन काय होतं? कमी होतं आणि अल्ब्युमिनचं प्रोडक्शन कमी झाल्यामुळे परत परत पुढच्या कॉम्प्लिकेशन्स तुमच्या पेशंटमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. अजून आपल्याला म्हणजे आपण काय बघितलं, की प्लुरल इफ्युजन जे आहे, प्लुरल इफ्युजन म्हणजे काय? तुमचे जे लंग्स आहेत, त्या लंग्सच्या कव्हरिंग्स आहेत, त्याला आपण काय म्हणतो? प्लुरा म्हणतो. ठीक आहे. म्हणजे प्लुराच्या भोवती जर काय झालं तिथं प्लुरामध्ये जर काय झालं पाणी साचलं तर आपण त्याला काय म्हणतो? प्लुरल इफ्युजन असं आपण म्हणतो. हे पण अल्ब्युमिनच्या कमतरतेमुळे होत असतं. पण आपला जो क्वेशनचा आन्सर असणार आहे ते काय असणार आहे? फर्स्ट आन्सर काय असणार आहे? इन्क्रीज इन एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया.
The electrolyte imbalance that needed to suspected in a client receiving furosemide. Furosemide म्हणजेच काय? आपण त्याला कॉमनली काय म्हणून ओळखतो? इंजेक्शन लॅसिक्स. इंजेक्शन लॅसिक्स असं आपण याला मोर कॉमनली नावाने ओळखलं जातं हॉस्पिटल सेटिंग्समध्ये. ते काय त्याचं ब्रँड नेम आहे आणि त्याचा कंपाउंड जो आहे त्याच्यामध्ये साल्ट कुठला असतो? तर फ्युरेझोमाइड. फ्युरेझोमाइड हे काय असतो त्याच्यामध्ये साल्ट असतो. हा काय आहे? पोटॅशियम स्पेअरिंग डाययुरेटिक आहे. पोटॅशियम स्पेअरिंग डाययुरेटिक आहे. सर्वप्रथम बघूया की डायुरेटिक म्हणजे काय? डायुरेटिक म्हणजे असे सबस्टन्सेस, असे ड्रग्स जे काय करतात तुमच्या बॉडीमधून डायुरेसिस करतात. म्हणजे काय? तुमच्या बॉडीमधलं जे फ्लुइड आहे ते काय करतात? बाहेर घालतात. कशामागे? तुमच्या युरिनच्या द्वारे. ठीक आहे. युरिनच्या द्वारे फ्लुइड काय करतात? बाहेर टाकण्याचं काम जे ड्रग करतात त्याला आपण काय म्हणतो? डायुरेटिक्स म्हणतो. मग डायुरेटिक्समध्ये पण आपल्याला टाइप्स बघायला येतात. थियाझाइड डायुरेटिक्स, लूप डायुरेटिक्स, त्यानंतर पोटॅशियम स्पायरिंग डायुरेटिक्स बरोबर. त्याच्यामध्ये लॅसिक्स जे आहे किंवा फुरेझामाइड जे इंजेक्शन आहे ते काय काम करतं? पोटॅशियम स्पायरिंग डायुरेटिक्सचं काम करतं. पोटॅशियम स्पॅरिंग डायुरेटिक म्हणजे काय? ते काय करतं तुमच्या बॉडीमधून काय करतं? पोटॅशियम काय करतं? लॉस करतात. ठीक आहे. पोटॅशियम लॉस केल्यामुळे काय होतं तुमच्या बॉडीमधून? बॉडीमधून पोटॅशियम लॉस केल्यामुळे काय होतं तुमच्या बॉडीमध्ये? हायपोकॅलेमिया. हायपोकॅलेमिया ही कंडिशन येते. म्हणून आपण त्या पेशंटमध्ये काय हे करू शकतो? सस्पेक्ट करू शकतो. काय सस्पेक्ट करू शकतो? त्या पेशंटमध्ये हायपोकॅलेमिया होण्याची शक्यता आहे. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारले बघा, सोडियम क्लोराईड, कॅल्शियम की पोटॅशियम बरोबर. तर बघा फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो सोडियम. सोडियमचं आणि फ्लुझामाइडचं काही हे आहे का याच्यामध्ये डायरेक्ट कनेक्शन आहे का? तर नाही. तर कनेक्शन कशाचं आहे? पोटॅशियमचं आहे. तर अशा वेळेस जर एखाद्या पेशंटमध्ये हायपोकॅलेमिया झालेला असेल किंवा एखादा पेशंट असेल ज्याला आपल्याला काय करायचं आहे? इंजेक्शन लॅसिक्स द्यायचं आहे. त्या पेशंटमध्ये आपण काय करतो? इंजेक्शन पोटॅशियम क्लोराईड. इंजेक्शन पोटॅशियम क्लोराईड म्हणजे काय? आपण त्याला केसीएल म्हणतो किंवा केसॉल म्हणतो. ते काय करतो आपण पेशंटला विथ ड्रिप देत असतो. ठीक आहे. ड्रिपमध्ये टाकून आपण इंजेक्शन केसॉल देतो. हे लक्षात ठेवायचं आपल्याला इंजेक्शन पोटॅशियम जे आहे ते आपण कधीही आयव्ही बोलस देत नाही. डू नॉट डू नॉट गिव्ह आयव्ही बोलस. बोलसमध्ये कधीच देत नाही आपण का? कारण पेशंटला कार्डियाक डिसअरिथमिया होऊ शकतो आणि काय होऊ शकतो पेशंट कार्डियाक अरेस्टमध्ये जाऊन सडन पेशंटची डेथ होऊ शकते. म्हणून पोटॅशियम इंजेक्शन जे आहे ते कधीही आयव्ही द्यायचं नसतं. ते कशामध्ये द्यायचं असतं? नेहमी ऑल्वेज ड्रिपमध्येच द्यायचं असतं. जेणेकरून काय होणार आहे त्याचा आपल्याला स्लो आणि सस्टेन्ड पेशंटला पोटॅशियम जो आहे तो मिळत राहतो. ठीक आहे. हा क्वेश्चन बघा. व्हॉट इस द साइन ऑफ गुड अटॅचमेंट? ऑप्शन बघा काय म्हणतात? बेबीज चिन टचेस द ब्रेस्ट. सेकंड ऑप्शन म्हणतोय बेबीज माउथ इज वाईड ओपन विथ द लोअर लिप कर्ल्ड आउट. थर्ड ऑप्शन म्हणतोय बेबी सकल विथ स्लो डीप सक्स अँड पॉजेस समटाइम्स. तर हा जो क्वेश्चन आहे तो आपला कशाचा आहे? लॅचिंग वरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. लॅचिंग. लॅचिंग म्हणजे काय? जेव्हा मदर काय करत असते बेबीला ब्रेस्ट फीड करत असते, तेव्हा त्या बेबीची जी आहे त्या ब्रेस्ट फीड करताना तो जो एरिओला आणि निप्पल याच्यावरची जी पकड आहे त्याला आपण काय म्हणत असतो? लॅचिंग म्हणत असतो. जर एखादा बेबी गुड लॅचिंग करत असेल, तर आपल्याला त्याच्यामध्ये काय बघायला मिळतात, काही-काही सायन्स बघायला मिळतात. ते कसे बघायला मिळतात आपल्याला? तो जो बेबी आहे, त्या बेबीची चीन जी आहे ती जर त्या ब्रेस्टला टच करते, म्हणून फर्स्ट ऑप्शन काय आपला करेक्ट आन्सर आहे. सेकंड ऑप्शन काय म्हणतो बघा, बेबीज माउथ इज वाईड ओपन विथ लोअर लिप कर्ल्ड आउट. बेबीचा जो माउथ कसा पाहिजे? खूप मोठा त्याने केला पाहिजे आणि त्याने काय केलं पाहिजे? फक्त निप्पल बेबीने जर तोंडात घेतलं असेल त्याला आपण गुड लॅचिंग म्हणतो का? तर नाही. निप्पल सोबत त्याने काय करायला पाहिजे? एरिओलाचा पार्ट पण काय करायला पाहिजे? तोंडामध्ये बेबीचा असला पाहिजे, तर आपण त्याला काय म्हणू शकतो, की बेबीची लॅचिंग जी आहे ती कशी आहे? गुड आहे. म्हणून ऑप्शन बी पण आपला करेक्ट आन्सर आहे. थर्ड ऑप्शन काय म्हणतो बघा, बेबी सकल विथ स्लो डीप सक्स अँड पॉजेस समटाईम्स. ठीक आहे. बेबीने कसं करायला पाहिजे? सक करताना त्याने डीप सक्स केले पाहिजे, स्लोली केले पाहिजे आणि मध्ये-मध्ये त्याने पॉज घेतला पाहिजे. मग हे पण काय आहे? गुड लॅचिंगचं साइन आहे. म्हणून याच्यामध्ये आपला ऑप्शन डी काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. त्याचप्रमाणे आपण काय बघायचं आहे, की पुअर लॅचिंगचे साइन पण आपल्याला माहीत पाहिजे. पुअर लॅचिंगचे पण साइन आपल्याला माहीत पाहिजे. तर पुअर लॅचिंगचा साइन काय असतो? फर्स्ट बघा, जर आपल्याला काय दिसत आहे एरिओला जर आपल्याला खूप जास्त व्हिजिबल असेल, एरिओला जर व्हिजिबल असेल आणि तो पण जर लोअर एरिओला ठीक आहे, लोअर एरिओला जर व्हिजिबल असेल तर आपण काय म्हणू शकतो अटॅचमेंट जी आहे किंवा जी लॅचिंग जी आहे ती गुड झालेली नाही आहे. त्यानंतर सेकंड आपण कधी म्हणू शकतो जर मदरला ब्रेस्ट फीड करताना पेन होत असेल, पेनफुल ब्रेस्ट फीडिंग असेल तर काय होऊ शकतं? का होतं पेनफुल ब्रेस्ट फीडिंग? कारण बेबीने काय केलेलं आहे, लॅचिंग व्यवस्थित झाली नाही. बेबीने काय केलंय फक्त निप्पल जे आहे ते काय केलेलं आहे माउथमध्ये पकडलेलं आहे. तर काय होऊ शकतं मदरला पेन होऊ शकतं. त्याच्यानंतर थर्ड बघा काय क्लिकिंग साउंड ड्युरिंग ब्रेस्ट फीडिंग.
बरिष्ठ व्यक्ती, तरी पण आपण त्याला काय म्हणू शकतो, की काय झालेलं आहे, लॅचिंग जी आहे ती व्यवस्थित झालेली नाही. त्याच्यानंतर अजून कुठलं आहे साईन, तर व्यक्ती काय करत आहे, फास्ट आणि काय करतो आहे, शॅलो. फास्ट आणि शॅलो काय करत आहे, सक करत आहे. फास्ट आणि शॅलो सक करत असेल, तरी पण आपण काय म्हणतो, ती जी लॅचिंग आहे ती काय झालेली आहे, गुड झालेली नाही आहे. तर ही लॅचिंग जी आहे ती इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो? इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर आपण काय करू शकतो? बेबीला व्यवस्थित सपोर्ट द्यायचा. फर्स्ट ऑप्शन तर आपण काय करायचं? बेबीला सपोर्ट द्यायचा आहे. कुठे द्यायचा आहे सपोर्ट? त्याला नेक आणि बॉडी दोन्हीकडे सपोर्ट दिला आपण, तर काय करू शकतो? बेबी काय होऊ शकतो? कम्फर्टेबली लॅचिंग करू शकतो. त्याच्यानंतर सेकंड आपण काय करू शकतो? ते म्हणजे आपण काय करू शकतो? निप्पल निप्पल शुड बी एम्ड ॲट एम्ड ॲट नोज ऑफ बेबी. नोज ऑफ बेबी. असं केल्यामुळे काय होणार? बेबी काय करणार? माउथ काय करणार? वाईड ओपन करणार. माउथ विल बी वाईड ओपन. बेबी काय करणार? माउथ काय करणार त्याचं असं वाईड ओपन करणार आणि त्यावेळेस जर मग तुम्ही काय करणार? लॅचिंग त्याची गुड होऊ शकते. थर्ड ऑप्शन आपण काय करू शकतो? लॅचिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो? बेबीचं लॅचिंग जे आहे ते काय करू शकतो? बेबीला रिअटॅच करू शकतो. रिअटॅच अँड रि रिलॅच. म्हणजे काय करायचं आपण बेबी जर पेन होत असेल किंवा बेबीने फक्त जर निप्पल माउथमध्ये पकडलं असेल तर काय करायचं? त्याला दूर करायचं आणि परत त्याला लॅचिंग करण्यासाठी आपण ट्राय करायचं. जेणेकरून काय होणार आहे त्याची लॅचिंग जी आहे ती व्यवस्थित होणार आहे. तर क्वेशनमध्ये आपल्याला आता काय बघितलं आपण लॅचिंगवरचा क्वेशन होता. आपण गुड सायन्स कुठले बघितले जे की सांगतात की लॅचिंग कशी झालेली आहे, व्यवस्थित झालेली आहे. त्यामध्ये आपण काय बघितलं की जर बेबीचं चीन जी आहे ती काय होत आहे, ब्रेस्टला टच होत आहे. त्याच्यानंतर बेबीचा माउथ काय होत आहे, वाईड ओपन होत आहे आणि एरिओला व्हिजिबल नाहीये. अप्पर एरिओला व्हिजिबल जर असेल तर ठीक आहे, पण लोअर एरिओला हा कधीही व्हिजिबल असायला नसायला पाहिजे. आणि जर कंपॅरिझन करायचं झालं तर अप्पर एरिओला जो आहे तो थोडासा व्हिजिबल असायला पाहिजे आणि लोअर एरिओला जो आहे तो व्हिजिबल नसायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, की बेबीने कसं करायला पाहिजे, सक कसं करायला पाहिजे, स्लोली करायला पाहिजे आणि डीप करायला पाहिजे आणि मध्ये-मध्ये त्याने पॉज घ्यायला पाहिजे. ठीक आहे. एक आहेत गुड लॅचिंगचे काय आहेत सायन्स आहेत. त्यानंतर आपण बघितलं, की पुअर लॅचिंगचे सायन्स काय-काय आहेत. तर आपण बघितलं, की एरिओला व्हिजिबल असणं, त्यानंतर ब्रेस्ट फीडिंग करताना मदरला पेन होणं, क्लिकिंग साउंड्स येणं, त्यानंतर बेबी काय करतोय फास्ट आणि शॅलो काय करत असेल, जर अ, असं करत असेल तर ते पण सायन्स काय नाहीत, गुड नाहीत. मग ते सायन्स ते बेबी जे आहेत, बेबीची जी लॅचिंग आहे ती इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो, बेबीला व्यवस्थित सपोर्ट दिला पाहिजे. निप्पलचं जे एम आहे ते कशाला पाहिजे, बेबीच्या नाकाकडे पाहिजे. जेणेकरून बेबी काय करेल, माउथ जे आहे तो थोडंसं जास्त ओपन करेल आणि मग त्यावेळेस आपण काय करू शकतो, निप्पल प्लस एरिओला बेबीच्या माउथमध्ये देऊ शकतो. त्याच्यानंतर मग आपण काय करू शकतो, तर जर लॅचिंग पुअर असेल तर आपण काय करायला पाहिजे, रिअटॅच करून लॅचिंग जी आहे ती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ठीक आहे. आपला ऑप्शन काय असणार आहे? ऑल ऑफ दी अबोव्ह याचा आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट इंडिकेटर ऑफ लाँग टर्म न्यूट्रिशनल स्टेटस? न्यूट्रिशनल स्टेटस बद्दल क्वेशन विचारलेला आहे आपल्याला. फर्स्ट ऑप्शन म्हणतोय मिड आर्म सर्कम्फरन्स, सेकंड ऑप्शन म्हणतोय हाईट फॉर एज, थर्ड ऑप्शन म्हणतोय वेट फॉर एज आणि फोर्थ ऑप्शन म्हणतोय वेट फॉर हाईट. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय असं विचारलेलं आपल्याला एक काय आहे बेबी आहे आणि त्याला आपल्याला पाहिजे लाँग टर्म न्यूट्रिशनल स्टेटस आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्या मेथडनी यापैकी आपण असेस करू शकतो. तर बघा फर्स्ट ऑप्शन काय म्हणतो मिड आर्म सर्कम्फरन्स. मिड आर्म सर्कम्फरन्स आपण कसं कॅल्क्युलेट करतो? बेबीचे जे आर्म आहे त्याच्याबरोबर आपण सेंटरला काय करत असतो आपण टेप घेत असतो. त्याला आपण कोणती म्हणतो टेप म्हणतो शाकी टेप असं आपण म्हणतो. तर शाकी टेपने आपण काय करतो मेजरमेंट करतो आणि ती जी व्हॅल्यू आहे ती आपण कॅल्क्युलेट करतो. या पद्धतीला आपण काय म्हणतो मिड आर्म सर्कम्फरन्स काउंट करणं असं आपण याला म्हणतो. वेट त्यानंतर सेकंड ऑप्शन बघा काय म्हणतो हाईट फॉर एज. तर बघा लाँग टर्म आणि शॉर्ट टर्म जेव्हा आपण काय म्हणतो अॅक्यूट जे असेल त्याला आपण काय म्हणतो शॉर्ट टर्मसाठी यूज करणार आहे आणि क्रोनिकला आपण काय म्हणतो क्रोनिक कंडिशन्सला आपण काय म्हणतो लाँग टर्म वाल्या कंडिशन आपण म्हणतो. ठीक आहे. तर बघा हाईट फॉर एज. तर तुम्ही याच्यामध्ये काय करायचं आहे, हे खूप जण काय करतात, पाठ करण्याचा प्रयत्न करायचा. पाठ नका करू. फक्त एक लॉजिक लक्षात ठेवायचं इथं आपल्याला. हाईट फॉर एज म्हणजेच काय तुमचं वय. आता इथे वयाला कशासोबत आपण कंपेअर केलं आहे, आपण हाईट सोबत कंपेअर केलं आहे आणि आपण त्यासोबत कंपेअर केलं आहे, वेट सोबत कंपेअर केलं आहे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल एक बच्चू आहे. फॉर एक्झाम्पल हा एक बच्चू आहे. हा बच्चू किती मागच्या 3 वर्षापासून याला व्यवस्थित न्यूट्रिशन्स मिळत नाहीये आणि हा एक दुसरा बच्चू आहे. त्याला मागच्या 3 दिवसापासून डेज ठीक आहे.
3 डेज पासून काय मिळत नाही, व्यवस्थित न्यूट्रिशन मिळत नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, दोघांची न्यूट्रिशन स्टेटस आता आपल्याला काय करायचं आहे, असेस करायचे आहे. तर हा जो बेबी आहे, या बेबीमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे? ह्या बेबीची जी आहे ती ओव्हरऑल ग्रोथ काय होणार आहे? स्टंटेड होणार आहे. ओव्हरऑल ओव्हरऑल ग्रोथ काय होणार आहे त्याची? कमी होणार आहे. याच्यामध्ये आपल्याला काय बघायला मिळेल? वॉस्टिंग बघायला मिळेल. ठीक आहे. वॉस्टिंग बघायला मिळेल का? कारण त्याला 3 वर्षापासून काय होत नाहीये, त्याला न्यूट्रिशनल व्यवस्थित मिळणार नाहीत. मग त्याचं वजन कमी होतं का? तर हो, त्याचं वजन पण कमी होतं. त्याची हाईट कमी राहू शकते का? हो का? कारण त्याला मागच्या 3 वर्षापासून काय मिळत नाहीये, त्याला व्यवस्थित जेवायला मिळत नाही, व्यवस्थित त्याचं न्यूट्रिशन मिळत नाही. म्हणून त्याच्या हाईटमध्ये पण प्रॉब्लेम असू शकतो. म्हणून वेट फॉर एज जे आहे, ठीक आहे, आणि सॉरी हाईट फॉर एज जे आहे, ते आपण काय म्हणू शकतो, क्रोनिक कंडिशनसाठी म्हणू शकतो. म्हणजे काय याच्यामध्ये पेशंटची ज्या बच्चूची काय होत आहे, हाईट अफेक्टेड होत आहे. का? कारण त्याला 3 वर्षापासून त्याला न्यूट्रिशन व्यवस्थित मिळत नाही त्या बच्चूला, म्हणून त्याची हाईट पण कमी होऊ शकते. आणि हा दुसरा बच्चू आहे, याला काय झालंय, मागच्या 3 दिवसापासून जेवण व्यवस्थित मिळालेलं नाहीये. मग फक्त 3 दिवसापासून जेवण व्यवस्थित मिळाले नाही म्हणून त्याची हाईट कमी होणार आहे का? नाही. पण त्याचं वजन कमी होणार का? हो, त्याचं वजन पण कमी होऊ शकतं. त्याच्यामध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो? त्याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो? त्यामध्ये स्टंटेड झाला असा आपण तो बेबी असं आपण म्हणू शकतो. पण वेट वेट जर कमी असेल तर आपण काय म्हणतो? वेट फॉर एज. वेट फॉर एज आपण त्याला काय म्हणू शकतो? की तो बेबी जे आहे ते न्यूट्रिशन स्टेटस कशी आपण असेस करतोय? तर अॅक्यूट कंडिशनमध्ये आपण असेस करत आहोत. ठीक आहे. आणि वेट फॉर हाईट जे आहे, वेट फॉर हाईट आपला लास्ट ऑप्शन काय म्हणतो बघा? वेट फॉर हाईट. वेट फॉर हाईटमध्ये काय करतो आपण? डिस्टिंग्विश करता येत नाही. डिस्टिंग्विश आपल्याला करता येत नाही, की ती क्रोनिक कंडिशन आहे की अॅक्यूट कंडिशन आहे. ह्या सगळ्या काही ऑप्शनमध्ये दिले आपल्याला सगळे काही टूल्स आहेत. कशाचे टूल्स आहेत? न्यूट्रिशनल स्टेटस असेस करण्याचे टूल्स आहेत. फर्स्ट ऑप्शन आणि लास्ट ऑप्शन जे आहे, ते काय करत नाही, तुमचा क्रोनिक आणि अॅक्यूट कंडिशनमध्ये कसल्याही प्रकारचं डिस्टिंग्विश करत नाही. फक्त तुमचा ऑप्शन बी आणि सी जो दिलेला आहे, तो तुम्हाला तो डिस्टिंग्विश करतो, की तुमच्या क्रोनिक आणि अॅक्यूट कंडिशनबद्दल न्यूट्रिशनल स्टेटस कसं राहणार आहे. तर बी ऑप्शन काय म्हणतोय, की हे हाईट फॉर एज, म्हणजे जर एखादा बेबी खूप दिवसापासून त्याचं न्यूट्रिशनल स्टेटस चांगला नसेल, तरच त्याच्यामध्ये काय होऊ शकते, त्याच्या हाईटमध्ये चेंजेस येऊ शकतात. ठीक आहे. एवढं आपण लॉजिकली आपण एवढं फक्त लक्षात ठेवायचं. कोणीही पाठ करायची काहीही गरज नाही याला. फक्त लॉजिकली लक्षात ठेवायचं, की बाबा जो खूप दिवसापासून भोगलेला आहे त्याची हाईट कमी होऊ शकते. तुम्हाला 1 दिवस जेवण मिळालं नाही म्हणून तुमची लगेच हाईट कमी होते का? नाही. हां, पण तुमचं वजन कमी होऊ शकतं. पण तुमची हाईट कमी होते का? तर हाईट कमी होत नाही. म्हणजे ती काय झाली, एक क्रोनिक कंडिशन झाली. कुठली? हाईट फॉर एज. आणि वेट फॉर एज जर तुम्हाला विचारलं तर ती कशी आहे? अॅक्यूट कंडिशन आहे. कारण तुम्ही जर 1-2 दिवस जरी नाही जेवला तर तुमचे कसं होणार आहे? वजन कमी होऊ शकतं. पण तुमची हाईट कमी होऊ शकते का? तुमची हाईट कमी होऊ शकत नाही. म्हणून याच्यामध्ये आन्सर बी जे आहे ते आपलं कसं असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Following albendazole therapy, CHO needs to educate the parent to observe stool for. फर्स्ट ऑप्शन म्हणतोय मलिना, सेकंड ऑप्शन म्हणतोय हिमॅटोचिझिया, थर्ड ऑप्शन म्हणतोय पॅसेज ऑफ वर्म्स आणि फोर्थ ऑप्शन म्हणतोय क्ले कलर्ड स्टूल्स. तर बघा तुम्ही एका कम्युनिटीमध्ये काय आहात? सी-एच-ओ आहात. ठीक आहे. इथे काय आहात तुम्ही? सी-एच-ओ आहात आणि तुम्ही त्या कम्युनिटीमध्ये काय केलं आहे? अल्बेंडाझोल थेरपी दिलेली आहे कोणाला तरी. तुम्ही एका फॉर एक्झाम्पल बच्चूला काय केले? अल्बेंडाझोल थेरपी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही काय केलं? तुम्ही त्या पॅरेंट्सला काय केलं? एज्युकेट केलं. कोणाच्या? त्या बच्चूच्या पॅरेंट्सला काय एज्युकेट केलं पाहिजे, की तुम्ही काय एक्स्पेक्ट करू शकता ह्या थेरपीनंतर. ठीक आहे. तर अल्बेंडाझोल माहिती आहे आपल्याला काय आहे? हा ड्रग कसला आहे? हा ड्रग कुठला आहे? अँटी हेल्मिंथिक ड्रग आहे. अँटी हेल्मिंथिक ड्रग आहे. ठीक आहे. अँटी हेल्मिंथिक ड्रग म्हणजे काय? असे ड्रग्स जे आपण कसं वापरतो? वॉर्मसाठी वापरतो. ठीक आहे. तर हा कसा आहे? अँटी हेल्मिंथिक ड्रग आहे आणि हा आपण कधी देतो? 1 ते 2 वर्षापर्यंतच्या चाइल्डला आपण किती देतो? 200 एमजी देतो आणि 2 वर्षापेक्षा जे चाइल्ड्स मोठे असतील त्यांना आपण किती देतो? 400 एमजी देतो. ठीक आहे. तर आता हा काय आहे? सी-एच-ओने काय केलेलं आहे? त्या बेबीला ठीक आहे. 1 ते 2 वर्षापर्यंत असेल त्याला 200 एमजी दिलेला आहे आणि 2 वर्षाचा पुढचा असेल त्याला 400 एमजी काय केलेलं आहे? अल्बेंडाझोल दिलेला आहे. तर आता त्या जो सी-एच-ओ आहे त्याने त्या पॅरेंट्सला काय सांगायला पाहिजे? तर बघा हा जो ड्रग आहे तो कसा आहे? अँटी हेल्मिंथिक आहे. मग हे काय करणार त्या वर्म्सला काय करणार? एक तर काय करणार डेड होणार वर्म्स किंवा वर्म्स काय होणार? पॅरालाईज होणार. पॅरालाईज होणार आणि हे वर्म्स कुठे असतात तुमच्या? वर्म्स कुठे असतात तुमच्या? इंटेस्टाइन्समध्ये असतात. इंटेस्टाइन्समध्ये अटॅच झालेले असतात. इंटेस्टाइनल जे लायनिंग्स आहेत, इंटेस्टाइनल लायनिंग्सला हे वर्म्स काय असतात अटॅच झालेले असतात. मग जेव्हा हे डेड होतात किंवा पॅरालाईज होतात, तर ते काय होतात तुमच्या फूड वेस्ट सोबत काय होतात? बाहेर टाकले जातात. मग कुठून बाहेर टाकले जाणार? तुमच्या स्टूलमधून. मग तुम्हाला तुमच्या स्टूलमध्ये काय बघायला मिळणार? स्टूलमध्ये स्टूल विथ वर्म्स. स्कूलमध्ये काय बघायला मिळणार? वर्म्स बघायला मिळणार. ठीक आहे. म्हणून इथं आपला ऑप्शन काय असणार आहे? पासेज ऑफ वर्म्स. सी ऑप्शन काय असणार आहे? करेक्ट आन्सर इथे असणार आहे. तर हा आपला जर
आता हा आपला सीएचओचा एपिसोड आहे म्हटल्यावर जर आपण अल्बेंडाझोल बद्दल बोलत आहोत, अल्बेंडाझोल बद्दल बोलत आहोत आणि त्याच्या रिलेटेड आपल्याला काय बघायला पाहिजे ते माहीत असायला पाहिजे. कुठला प्रोग्राम आहे तो एनएचएम प्रोग्राम कुठला असोसिएटेड आहे? एनडीडी नॅशनल नॅशनल डिवॉर्मिंग नॅशनल डिवॉर्मिंग डे. ह्या प्रोग्रामबद्दल माहीत असायला पाहिजे. हा प्रोग्राम कधी लॉन्च झाला होता? 2017 मध्ये लॉन्च झाला होता. हा प्रोग्रामच्या अंतर्गत आपण काय करतो? एका वर्षामधून किती वेळा? 2 वेळा. 2 वेळा काय करत असतो? जे कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमध्ये काय करत असतो? अल्बेंडाझोलचं फ्री वाटप करत असतो. मग आपण ते कसं वाटप करतो? 1 ते 2 वर्षापर्यंत असतील त्याला 200 एमजी देतो. 2 वर्षापेक्षा जर जास्त असतील त्यांना आपण 400 एमजी देतो. जर प्रेग्नन्सी असेल जर प्रेग्नन्सी असेल आणि फर्स्ट ट्रायमेस्टर असेल तर ते काय आहे? कॉन्ट्रा इंडिकेटेड आहे, आपण द्यायचं नाहीये. पण फर्स्ट ट्रायमेस्टर सोडून सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टर असेल तर आपण किती देतो? 400 एमजी देतो. ठीक आहे. हे पण इथं कंप्लीट झालं आपल्याला. आणि नॅशनल डिवॉर्मिंग डे मध्ये आपण काय करतो? कधी-कधी देतो. एक तर आपण देतो 10 फेब्रुवारीला. ठीक आहे. एक तर देतो आपण 10 फेब्रुवारीला आणि दुसरा आपण देतो 10 ऑगस्टला. तर याच गोष्टीवर आमचा पॉवर सप्लाय गेलेला आहे. पण आपण कंटिन्यू करायचं आहे. तर बघा, आपण काय-काय बघितलं आहे, की एक सीएचओने काय केलं आहे, त्याच्या कम्युनिटीमध्ये बच्चूला काय दिलं आहे, अल्बेंडाझोल दिला होता आणि त्याने अल्बेंडाझोलचा डोस कसा ठरवला त्याने 2 वर्षाचा कमी असेल तर त्याला 200 एमजी आणि 2 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला 400 एमजी द्यायचं ठरवलं. त्याच्यानंतर त्याने काय सांगितलं, की पॅरेंट्सला हे जो ड्रग आहे तो कसा आहे अँटी हेल्मिंथिक आहे, म्हणजे तुमच्या पोटातले जंतू म्हणजेच काय वर्म्स काय होतात त्याने डेड होतात किंवा पॅरालाइज होतात आणि ते काय होणार तुमच्या संडासद्वारे, बच्चूच्या संडासद्वारे उद्या सकाळी बाहेर येणार. ठीक आहे. आणि जर तसं आलं तर तुम्ही काय करायचंय, घाबरून जायचं कारण नाहीये. हे काय एक एक्सपेक्टेड फाइंडिंग आहे, तुम्ही सांगायचं आहे. त्याचप्रकारे आता आपण सीएचओचा अभ्यास करतोय म्हटलं, तर आपल्याला एनडीडी माहीत असलं पाहिजे. नॅशनल डिवॉर्मिंग डे कधीपासून लॉन्च झालाय? 2017 पासून हा प्रोग्राम लॉन्च आहे अंडर एनएचएम. या प्रोग्रामद्वारे आपण वर्षातून 2 वेळा म्हणजे 6-6 महिन्याच्या अंतराने 10 फेब्रुवारी आणि 10 ऑगस्टला वर्षातून 2 वेळेस आपण काय करतो? अल्बेंडाझोलचं फ्री वाटप करत असतो. मग फ्री वाटप करत असताना आपण 2 वर्षापेक्षा खालच्यांना 200 एमजी, 2 वर्षाच्या नंतरच्यांना 400 एमजी आणि जर प्रेग्नंट मदर असतील तर जर फर्स्ट ट्रायमेस्टर असेल तर त्यांना आपण काय सांगतो, की बाबा तुम्ही खाऊ नका आणि जर सेकंड ट्रायमेस्टर असेल, थर्ड ट्रायमेस्टर असेल तर आपण त्यांना 400 एमजी देऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द अपेक्स ऑफ ट्रायंगल इन द लोगो ऑफ अंडर 5 क्लिनिक रिप्रेझेंट्स अंडर 5 क्लिनिक. ठीक आहे. अंडर 5 क्लिनिक हा कोणासाठी ओपन केलेला आहे? हा अंडर 5 क्लिनिक जे आहेत ते अशा बेबीसाठी ओपन केलं आहे ज्यांचं वय किती आहे? 0 ते 5 वर्ष. ठीक आहे. ऑप्शनमध्ये कधी-कधी तुम्हाला 1 ते 5 वर्ष असं देतं, पण 1 ते 5 वर्ष करेक्ट आहे का? तर नाही. 0 ते 5 वर्ष असं हे जे आहे त्याचं आन्सर करेक्ट असतं. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये त्याचा जो लोगो असतो तो बघा, हा लोगो असा असतो. ह्या लोगोमध्ये हा जो तुम्हाला आउटर दिसतोय, हा जो आउटर मोठा ट्रायंगल दिसतोय, सर्वात मोठा ट्रायंगल, हा ट्रायंगल काय डिनोट करतो तुमचा? हेल्थ एज्युकेशन डिनोट करतो. त्यानंतर जो हा अपेक्स आहे तो केअर इट इलनेस डिनोट करतो. त्यानंतर हा साइडचा ॲडिक्वेट न्यूट्रिशन आणि हा जो लेफ्ट साइडचा आहे तो इम्युनायझेशन असं काय करत असतो, इंडिकेट करत असतो. आणि जो सेंट्रलचा जो उलटा ट्रायंगल आहे हा काय करतो? फॅमिली प्लॅनिंग. ठीक आहे. फॅमिली प्लॅनिंग इंडिकेट करत असतो. आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारले बघा, द अपेक्स ऑफ द ट्रायंगल आपल्याला काय विचारलंय? अपेक्स विचारलंय. अपेक्समध्ये काय आहे? केअर इट इलनेस. हे काय आहेत आपल्या अंडर 5 चे कंपोनंट्स आहेत. अंडर 5 क्लिनिकचे कंपोनंट्स आहेत जे की त्यांच्या लोगोमध्ये त्यांनी दाखवलेले आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे, की जर एखाद्या बच्चूला अंडर 5 बच्चू जो आहे त्याला आपल्याला जर फिट ठेवायचा असेल, तर त्याच्या जेव्हा तो कसा असेल इलनेसमध्ये असेल तेव्हा त्याची काळजी घेतली पाहिजे. त्याचं ॲडिक्वेट न्यूट्रिशन दिलं पाहिजे, त्याचं इम्युनायझेशन कंप्लीट झालं पाहिजे आणि त्याच्या फॅमिलीने काय केलं पाहिजे? फॅमिली प्लॅनिंग करून घेतली पाहिजे. आणि ह्या सर्वांसाठी काय केलं पाहिजे? हेल्थ एज्युकेट केलं पाहिजे. ठीक आहे. ह्या सर्वांसाठी काय केलं पाहिजे? हेल्थ एज्युकेट केलं पाहिजे. हे काय आहे आपला अंडर 5 क्लिनिक सांगतं. तर केअर इन इलनेस हे कुठं आहे? आपल्या अपेक्सला आहे. ठीक आहे. फॅमिली प्लॅनिंग हे कुठं आहे? सेंटरला आहे. ठीक आहे. सेंटरला आहे आणि तो काय जो आपला इन्व्हर्टेड ट्रायंगल आहे. इन्व्हर्टेड ट्रायंगलमध्ये आपल्याला दाखवला गेलेला आहे. इम्युनायझेशन कुठं आहे आपलं? इम्युनायझेशन कुठं आहे आपलं? लेफ्ट साइडला आहे आणि न्यूट्रिशन कुठलं आहे आपल्या? राइट साइडला आहे. ठीक आहे. राइट साइडला न्यूट्रिशन आपल्याला बघायला मिळतं आणि या सर्वांच्या बाहेर जो आहे तो मोठ्या ट्रायंगलमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं? तर हेल्थ एज्युकेशन बघायला मिळतं. म्हणजे आपला ऑप्शन ए काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. Baby Friendly Hospital Initiative was launched by WHO in the year of WHO नी WHO नी BFHI BFHI म्हणजे काय? बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह कधी लॉन्च केला आपल्याला विचारलेला आहे.
तर हा कोणी लॉन्च केला? WHO एकट्याने केला का? तर नाही. त्याच्यामध्ये युनिसेफ पण होता. युनिसेफ पण त्याच्यामध्ये होता. युनिसेफ आणि WHO दोघांनी मिळून काय केलं आहे? हा BFHI लॉन्च केलेला आहे. कधी? 1991 मध्ये लॉन्च केला आहे. याचं काम काय आहे? BFHI काय सांगतं, की प्रमोट ब्रेस्ट फीडिंग. प्रमोट काय करा? ब्रेस्ट फीडिंग प्रमोट करा. हे कोण सांगतं आपल्याला? बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह सांगतं. काय सांगतं? ब्रेस्ट फीड काय करायचं आहे? आपल्याला प्रमोट करायचे आहे. त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं, की जी बॉटल फीड आहेत, ठीक आहे. बॉटल फीड आहेत किंवा जे फॉर्म्युला फीड आहेत, ते काय करा? देऊ नका बेबीजला. त्याचबरोबर त्यांनी काय सांगितलं? त्यांनी 10 स्टेप्स सांगितल्यात. 10 स्टेप्स सांगितल्यात कोणी? BFHIनी. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, की ब्रेस्ट फीडिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण कुठल्या-कुठल्या काय करतो? वेगवेगळ्या स्टेप्स जे आहेत ते आपण अंगीकारू शकतो. ज्याच्यामुळे काय होणार आहे? मदर्स ब्रेस्ट फीडिंगकडे जास्त बेबीजला कॉन्सन्ट्रेट करतील. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, बाबा हॉस्पिटलमध्ये काय असायला पाहिजे? एक रिटर्न ब्रेस्ट फीडिंग पॉलिसी असायला पाहिजे. म्हणजे त्या पॉलिसीमध्ये सगळं असायला पाहिजे, की ब्रेस्ट फीड कधी केलं पाहिजे, किती तासानंतर केलं पाहिजे, बच्चू जन्मण्याच्या 1 तासाच्या आत, ठीक आहे. बच्चू जन्मण्याच्या 1 तासाच्या आत ब्रेस्ट फीडिंग करायचं काम कोणी सांगितलं आपल्याला? BFHIने. आणि त्या 1 अवरला त्यांनी काय म्हणतात? गोल्डन अवर असं म्हणतात ते. गोल्डन अवर त्या अवरला ते असं म्हणतात. का? कारण या गोल्डन अवरमध्ये मदरचं जे ब्रेस्ट मिल्क जे असतं, ते कसं असतं? रिच इन कोलेस्ट्रॉल. ठीक आहे. आणि या कोलेस्ट्रॉलमध्ये आपल्याला काय बघायला मिळतात? जे अँटिबॉडीज बघायला मिळतात. त्याच्यानंतर काय असतं? व्हिटॅमिन ए असतं. त्याच्यानंतर काय असतं? वेगवेगळे फॅट्स असतात, जे की काय असतात? बेबीसाठी हेल्दी असतात. हे आपल्याला कोलेस्ट्रॉलमध्ये बघायला मिळतात. म्हणून काय सांगितलेलं आहे BFHIने, की जसं काय होणार आहे? डिलिव्हरी होणार आहे. डिलिव्हरी झाल्याच्या 1 तासाच्या आत बेबीला काय झालं पाहिजे? ब्रेस्ट फीडिंग केलं पाहिजे. हे कोण सांगतं? BFHI सांगतं. आणि त्यांनी त्यासाठी काय केलं? वेगवेगळ्या स्टेप्स आपल्याला दिल्या होत्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ते काय सांगतं अजून? BFHI अजून काय सांगतं, की जी आहे मदरला 6 मंथ पर्यंत काय करायला पाहिजे? एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग द्यायला पाहिजे. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग द्यायला पाहिजे. एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणजे काय? ब्रेस्ट फीडिंग शिवाय दुसरं काहीही न देणं. त्याला आपण काय म्हणतो? एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणतो. आणि 6 महिन्याच्या नंतर आपण काय करायला पाहिजे? वीनिंग करायला पाहिजे. वीनिंग म्हणजे काय? आपण बच्चूला काय करायला पाहिजे? हळू पहिले लिक्विड फूड, त्याच्यानंतर सेमी सॉलिड फूड आणि त्याच्यानंतर सॉलिड फूड, असं आपण टप्प्याटप्प्याने खायला द्यायला पाहिजे. आणि ह्या 6 महिन्याच्या नंतर 6 महिन्याचे त्यांनी 1 वर्षापर्यंत पण ब्रेस्ट फीडिंग केलं पाहिजे. पण त्याच्यासोबत काय केलं पाहिजे? वरचा आहार पण दिला पाहिजे. ठीक आहे. हे कोणी सांगितलं आपल्याला? BFHIने सांगितलं. तर BFHI कोणी लॉन्च केलं होतं? WHO आणि युनिसेफने दोन्ही मिळून 1991 मध्ये 1991 मध्ये लॉन्च केलेला प्रोग्राम आहे. या प्रोग्रामचा मेन जो गोल आहे तो काय आहे, की प्रमोट ब्रेस्ट फीडिंग. आणि ब्रेस्ट फीडिंग प्रमोट करण्यासाठी त्यांनी काय केलं? वेगवेगळ्या 10 स्टेप्स ज्या आहेत त्या त्यांनी सांगितलं, की कशाप्रकारे आपण ब्रेस्ट फीडिंग इम्प्रूव्ह करू शकतो. त्याच्यानंतर त्यांचा अजून एक जे मेन उद्देश होता काय आहे, की त्यांचा फॉर्म्युला फीड किंवा बॉटल फीड हे काय करायचं नाही, बच्चूला द्यायचं नाही आहे. आणि 6 महिन्यापर्यंत एक्सक्लुझिव्हली आपल्याला काय करायचं? बच्चूला ब्रेस्ट फीड करायचं आहे. हे कोणी सांगितलं आपल्याला? BFHI, बेबी फ्रेंडली हॉस्पिटल इनिशिएटिव्ह यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. क्वेश्चन बघूया. आयसोलेशन पिरियड ऑफ चाइल्ड विथ बॅक्टेरियल मेनिंजायटिस. काय आहे? चाइल्ड आहे. चाइल्डला काय आहे? बॅक्टेरियल मेनिंजायटिस आहे. ठीक आहे. बॅक्टेरियल मेनिंजायटिस आहे. त्याला आपण किती वेळासाठी काय केलं पाहिजे? आयसोलेशनमध्ये ठेवलं पाहिजे. फर्स्ट ऑप्शन म्हणजे 20 अवर्स आफ्टर स्टार्टिंग अँटिबायोटिक्स, 24 अवर्स आफ्टर स्टार्टिंग अँटिबायोटिक्स, टिल अँटिबायोटिक कोर्स कंप्लीशन आणि टिल कल्चर निगेटिव्ह. तर बघा, आयसोलेशन म्हणजे आयसोलेशन आणि क्वारंटाईन. आयसोलेशन आणि क्वारंटाईनमध्ये फरक काय आहे? आयसोलेशन म्हणजे ज्याला आपण जो डिसीज्ड आहे त्याला आपण काय करतो? एका सेपरेट प्रायव्हेट रूममध्ये ठेवत असतो. आणि क्वारंटाईन म्हणजे काय? जो काय आहे? हेल्दी आहे आणि त्याला डिसीजपासून वाचवण्यासाठी आपण काय करतो? क्वारंटाईन ठेवतो. म्हणजे काय होतं? एका वेगळ्या रूममध्ये ठेवत असतो. तर हा बेसिक फरक आहे आयसोलेशन आणि क्वारंटाईन मधला. आयसोलेशनमध्ये ज्याच्याकडे ऑलरेडी आपण डिसीज डायग्नोज केला आहे त्यांना आपण वेगळं ठेवतो. आणि क्वारंटाईनमध्ये ज्यांच्यामध्ये डायग्नोज झालेला नाहीये किंवा जे काय होते मोस्ट प्रोन होते त्यांना आपण काय केलं? वेगळं ठेवलं. त्याला आपण काय म्हणतो? क्वारंटाईन म्हणतो. तर हा आपला आयसोलेशन आणि क्वारंटाईन मधला फरक कळायला पाहिजे. त्यानंतर बघा, बॅक्टेरियल मेनिंजायटिस स्पेसिफिकली जेव्हा मेनिंजोकोकल मेनिंजायटिस असतो, मेनिंजोकोकल मेनिंजायटिस जेव्हा एखाद्या बच्चूला असतो, तेव्हा आपल्याला काय करायला लागतं? त्या बेबीला काय करायला लागतं? आयसोलेशनमध्ये ठेवायला लागतं. का आयसोलेशन ठेवायला लागतं? कारण ह्या प्रकारच्या मेनिंजायटिसमध्ये ड्रॉपलेट प्रिकॉशन्स घ्यायला लागतात. कारण ड्रॉपलेट्स थ्रू जे आहे हे बॅक्टेरिया पसरतो. पण जेव्हा आपण पेशंटला काय करतो? आयसोलेशनमध्ये ठेवतो. म्हणजे आयसोलेशनमध्ये त्या रूममध्ये कशी असली पाहिजे? त्याची ती स्वतःची प्रायव्हेट रूम असली पाहिजे त्या पेशंटची. ठीक आहे. त्याची प्रायव्हेट रूम असायला पाहिजे. तिथे त्याला प्रायव्हेट बाथरूम असायला पाहिजे. प्रायव्हेट रूम. ठीक आहे. स्वतःचं बाथरूम, प्रायव्हेट बाथरूम. आणि आणि त्या तिथे रूममध्ये जाणारे जेवढे व्हिजिटर्स असतील त्या सर्वांनी काय करायचं आहे? मास्क
कॅप. मास्क आणि कॅप घालणं काय असणार आहे त्यांचं बंधनकारक असणार आहे आणि त्यांनी काय करायला पाहिजे जाताना पण हँड वॉशिंग आणि येताना पण हँड वॉशिंग ही त्यांनी केलेली पाहिजे. ठीक आहे. आणि व्हिजिटर्सचा अजून एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आपण काय करू शकत नाही, जास्त व्हिजिटर्स काय करू शकत नाही, अलाऊ करू शकत नाही. खूप मोजकेच व्हिजिटर्स जे आहेत ते आपण अलाऊ करायला पाहिजे. का? कारण तिथे ड्रॉपलेट इन्फेक्शनचा काय असतो जे अदर हेल्दी पर्सन असतात त्यांना काय असते रिस्क असते. म्हणून असं आपण अशा बेबींना काय करतो वॉर्डमध्ये न ठेवता प्रायव्हेट रूममध्ये आयसोलेशनमध्ये ठेवत असतो. पण आता हे कधीपर्यंत ठेवायचं? कधीपर्यंत ठेवायचं? तर आपल्याला काय करायला लागतं 24 अवर्स आफ्टर अँटिबायोटिक स्टार्टेड. अँटिबायोटिक स्टार्ट केल्याच्या नंतर 24 तासपर्यंत आपल्याला काय करायला लागतं, त्या बेबीला आयसोलेशनमध्ये ठेवायला लागतं. का? कारण जेव्हा आपण अँटिबायोटिक्स देणार, तेव्हा त्या जो पॅथोजन आहे, त्या पॅथोजनचा लोड, ठीक आहे, पॅथोजनचा लोड किंवा आपण काय म्हणू शकतो बॅक्टेरियल लोड. बॅक्टेरियल लोड बॅक्टेरियल लोड काय होणार? कमी होणार. का? कारण जे आपण अँटिबायोटिक देतो त्याच्यामुळे काय होणार? बरेचसे बॅक्टेरिया काय होतात, एकतर डेड होणार किंवा काय होणार ते त्यांची जी पॅथोजेनिसिटी आहे, त्यांची जी डिसीज कॉज करण्याची कॅपॅसिटी जी आहे ती काय होणार? कमी होणार. म्हणून आपण काय करू शकतो, त्या 24 अवर्स नंतर बेबीला आयसोलेशनच्या बाहेर काढू शकतो. तर हे काय होतं आपलं मेनिंजायटिस बद्दल होतं. मेनिंजायटिस काय? मेनिंजोकोकल मेनिंजायटिस. तर बघा आज अजून एक आपल्याला महत्त्वाचा क्वेशन विचारला जातो. तो म्हणजे काय? जे चाइल्ड्स असतात 3 टू 5 इयर्सचे जे असतात त्यांच्यामध्ये मोस्ट कॉमन कॉज ऑफ मेनिंजायटिस काय आहे? मोस्ट कॉमन कॉज ऑफ मेनिंजायटिस त्यांच्यामध्ये कुठला असतो? तर त्याच्यामध्ये असतो स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी. न्यूमोनिया आपण आतापर्यंत कुठं बघितलं होतं? हे फक्त न्यूमोनियामध्ये बघितलं होतं. पण 3 ते 5 वर्षांच्या चाइल्डमध्ये मोस्ट कॉमन कॉज ऑफ मेनिंजायटिस जर कोण असेल तर तो कोण आहे? स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनी. आणि जर आपल्याला विचारलं की एडोलसंट किंवा यंग अडल्टमध्ये जर विचारलं आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला मोस्ट कॉमन कॉज जर विचारलं, तर तो कुठला असतो आपला नायजेरिया मेनिंजायटिडिस. मेनिंजायटिडिस हा काय आहे? मोस्ट कॉमन कॉज आहे एडोलसंट आणि यंग अडल्ट. त्याचबद्दल आपण मेनिंजायटिसबद्दल आपण अजून काय-काय बघितलं होतं? तर आपण बघितलं होतं की मेनिंजायटिसमध्ये कुठले-कुठले सिम्प्टम्स येतात. तर मेनिंजायटिसमध्ये बेबीला काय असतं? फीव्हर असतं. त्यानंतर काय असतं? न्यूकल रिजिडिटी असते. न्यूकल रिजिडिटी असते. अजून काय असतो? फोटोफेबिया असतो. फोटोफोबिया असतो. म्हणजे काय त्याला ब्राईट लाईटपासून काय वाटतं? भीती वाटते. त्यानंतर अजून आपण काय बघितले होते, की 2 सायन्स बघितले होते. कुठले? ब्रुजेन्स्की साइन. ब्रुजेन्स्की साइन याच्यामध्ये काय होतं? नेक पेन होतं. ठीक आहे. नेक पेन होतं. त्याच्यानंतर कर्निक साइन. कर्निक साइन याच्यामध्ये काय होतं? लेग पेन होतं. ते सायन्स कसे परफॉर्म करायचे? ते सायन्स कसे परफॉर्म करायचे? बेबीला काय सांगायचं? असं फ्लॅट झोपायला सांगायचं आणि फॉर एक्झाम्पल आपण काय करतोय? ब्रुजेन्स्की साइन असेस करत आहोत. त्याच्यामध्ये ब्रुजेन्स्की साइन असेस करत आहोत आणि आपण पेशंटचा जेव्हा हा पाय उचलतो, तेव्हा काय होतं? बेबी काय करतो? हे जी त्याची नेक आहे ती काय करतो? अशी पुढच्या साइडने फ्लेक्स करतो आणि त्याला इथे काय होतं नेकमध्ये इथे काय होतं? पेन होतं. हा झाला आपला ब्रुजेन्स्की साइन. त्याच्यानंतर आपण जेव्हा कर्निक साइन बघतो, तेव्हा आपण काय सांगतो? पेशंटला असं झोपायला सांगतो, कर्निक साइन आणि काय करतो? पेशंटची मान अशी आपण वर करतो, तेव्हा इथे पेशंटच्या लेगमध्ये पेन होतं. तर आपण काय म्हणतो? कर्निक साइन असं आपण म्हणतो. ते आपल्याला पेशंटमध्ये इथं काय बघायला मिळतं? लेगमध्ये पेन बघायला मिळतं. ही झाली आपली ब्रुजेन्स्की साइन आणि कर्निक साइन. ब्रुजेन्स्की साइनमध्ये काय बघायला मिळतं आपल्याला? नेकमध्ये पेन आणि कर्निक साइनमध्ये आपल्याला लेगमध्ये पेन बघायला मिळतं. आणि अजून काय-काय मेनिंजायटिसमध्ये आपल्याला सिम्प्टम्स बघायला मिळतात. न्यूकल रिजिडिटी, फीव्हर आणि त्याच्यामध्ये फोटोफोबिया हे आपल्याला सायन्स बघायला मिळत असतात. तर आपण मेनिंजायटिसबद्दल आतापर्यंत काय-काय बघितलं, की मेनिंजायटिस जर बॅक्टेरियल असेल तर आपल्याला ड्रॉपलेट प्रिकॉशनवर पेशंटला ठेवायला लागतं म्हणून आयसोलेशनमध्ये ठेवतो आपण आणि 24 तासापर्यंत काय करायचंय अँटिबायोटिक स्टार्ट केल्यापासून ते 24 तासापर्यंत आपल्याला तो जो पेशंट आहे त्याला काय करायला पाहिजे ड्रॉपलेट प्रिकॉशन्सवर म्हणजेच आयसोलेशनमध्ये ठेवायला पाहिजे. 24 तासाच्या नंतर त्या जो बॅक्टेरियल लोड जो आहे तो कमी होतो किंवा त्याची पॅथोजेनिसिटी कमी होते. म्हणून आपण त्याला आयसोलेशनच्या बाहेर काढू शकतो. त्यानंतर आपण बघितलं की जे मेनिंजायटिसच्या बद्दलचे जनरल क्वेश्चन जे काय होते त्याच्याबद्दल आपण बघितलं. की असं आपण बघितलं की 3 ते 5 वर्षानंतर मोस्ट कॉमन कॉज जे असेल कोण तर तो कोण आहे स्ट्रेप्टोकॉकस न्यूमोनिया आहे आणि एडोलसन्ट्स आणि यंग अडल्ट्समध्ये कोण आहे तर तुमचा नायजेरिया मेनिंजायटिस आहे. त्याच्यानंतर आपण काय बघितले काही सायन्स बघितले जसं की ब्रुजेन्स्की साइन आणि कर्निक सायन्स बघितले. त्यानंतर अजून एक इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे जर एखादा पेशंट असेल आणि त्याला मेनिंजायटिस असेल आणि मेनिंजायटिस सोबत त्याला हायपोटेन्शन पण आहे आता. हायपोटेन्शन पण आहे. तर अशा वेळेस काय होतं त्या जो बच्चू आहे किंवा तो जो पेशंट आहे त्याचा जो प्रोग्नोसिस असतो ठीक आहे. प्रोग्नोसिस म्हणजे काय? डिसीजमधून बाहेर येण्याची शक्यता ती खूप कमी होते. प्रोग्नोसिस काय होतो? खूप कमी होतो. त्याला आपण काय म्हणतो? त्या पेशंटचं बॅड प्रोग्नोसिस आहे असं आपण म्हणतो. म्हणजे काय त्याची इथून काय होण्याची शक्यता, बरी होण्याची शक्यता खूप कमी आहे. त्याची मॉर्टॅलिटी होण्याची शक्यता जास्त आहे. ठीक आहे. तर हायपोटेन्शन असं आपल्याला का का म्हणतो आपण? कारण हायपोटेन्शन आहे म्हणजे पेशंट काय असू शकतो? सेप्टिक शॉकमध्ये असू शकतो. ठीक आहे. सेप्टिक शॉकमध्ये असू शकतो. सेप्टिक शॉकमध्ये आहे म्हणजे काय त्याचं परफ्युजन कसं आहे? प्युअर आहे. पुअर परफ्युजन पुअर परफ्युजन. प्युअर परफ्युजन पण असतं आणि त्याचबरोबर त्या पेशंटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं अजून? एड्रिनल इन्सफिशियन्सी बघायला मिळते. एड्रिनल इन्सफिशियन्सी इन्सफिशियन्सी आपल्याला बघायला मिळते.
सॉरी, ॲड्रिनल इन्सफिशियन्सी म्हणजे काय? आपल्या ॲड्रिनल ग्लँडचं काम काय आहे? ॲड्रिनल ग्लँडचं काम काय आहे? इमर्जन्सी कंडिशनमध्ये फाईट आणि फ्लाईटचा रिस्पॉन्स देणं. जेव्हा ॲड्रिनलिन वाढतं आपल्या बॉडीमध्ये, त्या बॉडीमध्ये काय होत असतं? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होत असतं, ज्यामुळे बीपी वाढत असतो आणि एका पॉइंट नंतर जेव्हा पेशंट सेप्टिक शॉकमध्ये जातो, तेव्हा काय होतात? ॲड्रिनल ग्लँड ज्या आहेत त्या काय करतात? ॲड्रिनालिन सिक्रेट करणं बंद करतात आणि पेशंटमध्ये काय होतं? आपल्याला हायपोटेन्शन बघायला मिळतं. व्हॅसो डायलेशन बघायला मिळतं, जेणेकरून व्हॅसो डायलेशन झाल्यामुळे काय होतं? तुमचं परफ्युजन जे आहे ते प्युअर होतं. परफ्युजन म्हणजे काय? ही जी ब्लड व्हेसल आहे, ह्या ब्लड व्हेसल तुमच्या सेल्सपर्यंत किती आणि कशाप्रकारे ब्लड घेऊन जाते, याला आपण काय म्हणतो? परफ्युजन म्हणतो. जर ती काय करत असेल, एका पुरेशा प्रमाणामध्ये काय करत असेल, ब्लड व्हेसल पूर्ण तुमच्या सेल्सपर्यंत जर ब्लड घेऊन जात असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? परफ्युजन काय आहे? चांगलं असं म्हणतो. आणि जर ती ब्लड व्हेसल जी आहे ती काय होत नाही, हे कॅपेबल नाहीये तुमच्या पूर्ण बॉडीच्या सेल्सपर्यंत ब्लड घेऊन जाण्यासाठी, तर त्याला आपण काय म्हणतो? परफ्युजन कसं आहे? पुअर परफ्युजन आहे असं आपण म्हणत असतो. ठीक आहे. तर आपलं बॅक टू द क्वेशन्स. तो क्वेशन काय म्हणतो आपला, कधीपर्यंत चाइल्डला आयसोलेशन ठेवलं पाहिजे? फर्स्ट ऑप्शन मध्ये 12 तास. 12 तास नाही का? त्याच्यामध्ये आपलं जे आहे ते बॅक्टेरियल लोड तेवढा कमी होणार नाही. 24 तासानंतर नक्कीच आपला बॅक्टेरियल लोड जो आहे तो खूप कमी होतो. टिल अँटिबायोटिक कोर्स कंप्लीशन तसं नाहीये, कारण अँटिबायोटिक कोर्स जो आहे तो आपला 7 ते 8 दिवस पण चालू शकतो. तर मग आपण 7 ते 8 दिवस बेबीला आयसोलेशनमध्ये ठेवणार का? तर नाही. टिल कल्चर निगेटिव्ह. कल्चर निगेटिव्ह या बेबीचं जवळपास 48 ते 72 तासाच्या नंतर कल्चर जे आहे ते आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळू शकतं. त्यामुळे आपल्याला इतका वेळ पण वेट करायची गरज नाही. आपण 24 तासाच्या नंतर बेबीला आयसोलेशन आउट करू शकतो. नेक्स्ट क्वेशन बघूया. आयडेंटिफाय द करेक्ट स्टेटमेंट रिलेटेड टू मेंटल रिटार्डेशन. मेंटल रिटार्डेशन मध्ये आपल्याला करेक्ट क्वेशन ऑप्शन विचारलेला आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं, आयक्यू वरून काय करायचं आहे, माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर असं आपल्याला क्लासिफिकेशन करायचं आहे. जेव्हा आपण माइल्ड बघतो, त्यानंतर मॉडरेट, सिव्हिअर आणि काय बघायला मिळतं आपल्याला? प्रोफाउंड. प्रोफाउंड बघायला मिळतो. माइल्ड मेंटल रिटार्डेशन म्हणजे काय? जेव्हा तुमचा आयक्यू जो असतो 51 टू 70 च्या मध्ये असेल, त्याला आपण काय म्हणतो? माइल्ड मेंटल रिटार्डेशन असं आपण म्हणतो. मॉडरेट कधी म्हणतो आपण? जेव्हा 36 टू 50 जेव्हा तुमचा आयक्यू असतो, तेव्हा आपण काय म्हणतो? त्याला मॉडरेट रिटार्डेड चाइल्ड आहे असं आपण म्हणतो. आणि सिव्हिअरली रिटार्डेड कधी म्हणतो आपण? जर तो 35 टू 20 टू 35 20 टू 35 जर त्याचा काय असेल, आयक्यू असेल, तर आपण काय म्हणतो? त्या चाइल्ड आहे तो कसा आहे? सिव्हिअरली काय आहे? सिव्हिअरली काय आहे? मेंटली रिटार्डेड आहे. प्रोफाउंड कधी म्हणतो? जर त्याचं जे हे आहे ते 20 पेक्षा कमी असेल. आयक्यू काय असेल? 20 पेक्षा कमी असेल, त्याला आपण काय म्हणतो? प्रोफाउंड मेंटल रिटार्डेशन असं आपण म्हणतो. प्रोफाउंड मेंटल रिटार्डेशन म्हणजे जे बेबी असतात, ते बेबी एकदम डिपेंडंट असतात दुसऱ्यांवर. ठीक आहे. डिपेंडंट म्हणजे त्यांना खाता पण येत नाही, त्यांना चालता पण येत नाही दुसऱ्यांच्या शिवाय. त्यांना त्यांचं जे डेली ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की युरिन पास करणं, स्टूल पास करणं, हे पण त्यांना कळत नाही की ते कुठे करतात. ठीक आहे. म्हणून ते काय सतत काय करतात, कपडे वगैरे घाण करून घेणं वगैरे असे काम करत असतात. कोण? प्रोफाउंड मेंटली रिटार्डेड चाइल्ड्स. त्यानंतर सिव्हिअर चाइल्ड जे असतात, ते त्यांना त्यांच्या डेली ॲक्टिव्हिटीज वगैरे थोड्याशा त्यांना जर आपण थोडीशी मदत केली, तर ते करू शकतात. मॉडरेटवाले त्यांच्या डेली ॲक्टिव्हिटीज करू शकतात आणि माइल्डवाले जे आहेत, ते त्यांच्या डेली ॲक्टिव्हिटीज बरोबरच अदर ॲक्टिव्हिटीज पण करू शकतात. फक्त ते काय करू शकत नाही, त्यांचं माइंड तेवढं शार्प चालत नाही. त्याचे आपण आयक्यूवरून असे आपण त्याचे टाइप्स करू शकतो. माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर आणि प्रोफाउंड मेंटली रिटार्डेशन. तर आपल्याला बघा, ऑप्शनमध्ये काय म्हणते बघा, माइल्ड आयक्यू 51-70 करेक्ट आहे. मॉडरेट आयक्यू 36 मॉडरेट मेंटल रिटार्डेशन 36 टू 50 करेक्ट आहे. सिव्हिअर एम-आर 20-35 करेक्ट आहे. म्हणजे आपला ऑल ऑफ द अबोव्ह करेक्ट आन्सर असणार आहे आणि याच्यामध्ये एक ॲडिशनल काय आपली प्रोफाउंड लेस दॅन 20. लेस दॅन 20 जर असेल, तर आपण काय म्हणतो? प्रोफाउंड मेंटल रिटार्डेशन असं आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेशन बघूया. द अमाउंट ऑफ एलिमेंटल आयर्न टॅबलेट मोर मदर इज. द अमाउंट ऑफ एलिमेंटल आयर्न टॅबलेट अमाउंट इन मदर इज. सॉरी, हा क्वेशन थोडासा चुकलेला आहे. आपल्याला क्वेशनमध्ये असं विचारलं बेसिकली, की ज्या मदर्स आहेत, ठीक आहे, त्या मदर्ससाठी आपल्याला एलिमेंटल आयर्न किती दिलं पाहिजे? प्रेग्नन्सीमध्ये एलिमेंटल आयर्न किती दिलं पाहिजे? असा क्वेशन आहे. फर्स्ट ऑप्शन म्हणतोय 60 एमजी, सेकंड म्हणतोय 60 ग्राम, थर्ड म्हणतोय 50 ग्राम आणि फिफ्थ काय म्हणतोय 50 एमजी. तर एलिमेंटल आयर्न म्हणजे काय? एलिमेंटल आयर्न म्हणजे काय? एलिमेंटल आयर्न म्हणजे असा आयर्न जे की काय करतोय? मदरपर्यंत पोहोचतोय. मदरपर्यंत पोहोचतोय. आपण जेव्हा आयर्नच्या टॅबलेट्स देतो, त्या टॅबलेट्स ज्या असतात, त्या एकतर फेरस सल्फेट फॉर्ममध्ये अवेलेबल असतात किंवा फेरस फेरस ग्लुकोनेट किंवा फेरस फेरस फ्युमॅरेट फेरस फ्युमॅरेट या फॉर्ममध्ये अवेलेबल असतात आणि याच्यामध्ये बघा, फेरस सल्फेट जे आहे ते आपण 300 एमजीची टॅबलेट देतो. 300 एमजीची टॅबलेट देतो, पण याच्यामध्ये फक्त 60 एमजी काय असतं? आयर्न असतं आणि बाकीचं काय असतं? सल्फेट असतं. त्याचप्रमाणे फेरस ग्लुकोनेट जे आहे ते आपण किती देतो? 180 एमजी देतो. ठीक आहे. फेरस ग्लुकोनेट आपण किती देतो? 1 एमजी देतो.
सॉरी 180 mg देतो आणि त्याच्यामध्ये किती असतं? फक्त 60 mg एलिमेंटल आयर्न असतं आणि त्यामध्ये फेरस फ्युमॅरिड जे आहे, ठीक आहे. फेरस फ्युमॅरिड जे आहे ते आपण किती देतो? 500 mg देतो. 500 mg देतो आणि त्याच्यामध्ये किती असतं? 60 mgच एलिमेंटल आयर्न असतं. म्हणजे तुम्ही 500 mgची फेरस फ्युमॅरिडची टॅबलेट जरी दिली, तरी पण मदरला 60 mgच आयर्न मिळतंय. जरी तुम्ही 180 mgची फेरस ग्लुकोनेट दिलं, तरी पण मदरला 60 mgच आयर्न मिळते आणि जर तुम्ही फेरस सल्फेटची 300 mg दिली, तरी पण मदरला 60 mgच एलिमेंटल आयर्न बनते. म्हणून आपण जेव्हा म्हणतो, की प्रेग्नंट मदरला जेव्हा आपल्याला आयर्न द्यायचा आहे, तेव्हा आपण काय सांगत नाही, ह्या व्हॅल्यू सांगत नाही कधीच, की आपण 300 एमजी, 180 एमजी आणि 500 एमजी असं आपण सांगतो का आयर्न द्यायचं? नाही सांगत. आपण काय म्हणतो 60 एमजी एलिमेंटल आयर्न द्यायचं. 60 एमजी एलिमेंटल आयर्न असं आपण क्लिअरली मेन्शन करत असतो. असं आपण मेन्शन का करतो? कारण जर कुणी 60 एमजी एलिमेंटल आयर्न देण्यासाठी कुणी 500 एमजी फेरस फ्युमॅरेट देऊ शकतं, 180 एमजी फेरस ग्लुकोनेट देऊ शकतं आणि कुणी काय करू शकतं 300 एमजी फेरस सल्फेट पण देऊ शकतं. तर याच्यापैकी मोस्ट कॉमनली यूज कुठला ड्रग आहे इंडियामध्ये? तर तो आहे फेरस सल्फेट. फेरस सल्फेट काय आहे? मोस्ट कॉमनली यूज केला जातो इंडियामध्ये, ज्याच्यामध्ये त्याची जी 300 एमजी टॅबलेट आहे, ती दिल्याच्यानंतर मदरला किती मिळतं? 60 एमजी काय मिळतं? एलिमेंटल आयर्न मिळतं. ठीक आहे. त्यामुळं ह्या प्रकारचे जे क्वेश्चन होते 60 एमजी एलिमेंटल आयर्न फॉर मदर हे अगोदर विचारले जायचे. पण आता इथून पुढे असे तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला कोणी विचारणार नाही, की प्रेग्नन्सीमध्ये किती एमजी तुम्ही आयर्न देणार? 60 एमजी हे सगळ्यांना माहीत आहे. ठीक आहे. एक्झामिनरला पण माहिती आहे, की स्टुडंटला माहिती आहे. त्याच्यामुळं कुठलाही जर तुम्ही क्वेश्चन पेपर बघितला, तर क्वेश्चनमध्ये काय असतं? एक मॉडरेट, माईल्ड आणि सिव्हिअर या प्रकारचे क्वेश्चन असतात. जर तुमचा क्वेश्चन जर पेपर जर तुमचा 100चा असेल, तर त्याचे त्यांनी काय केलं असतं डिव्हायडेशन केले असतात. माइल्डमध्ये आम्ही 25 देणार, मॉडरेटमध्ये आम्ही 50 देणार आणि सिव्हिअरमध्ये आम्ही 25 देणार. ठीक आहे. ह्या प्रकारे त्यांनी काय केलं असतं क्वेश्चन पेपरला डिझाइन केलं असतं, की माइल्ड क्वेश्चन किती ठेवायचे, मॉडरेट क्वेश्चन किती ठेवायचे आणि सिव्हिअर क्वेश्चन किती ठेवायचे. माइल्डमध्ये तुम्हाला ते डायरेक्ट वन लाइनर क्वेश्चन विचारतील. वन लाइनर. मॉडरेटमध्ये तुम्हाला काय विचारतील, थोडंसं ॲप्लिकेशन बेसिस विचारतील. ॲप्लिकेशन बेसिस विचारतील आणि सिव्हिअरमध्ये तुम्हाला फक्त एकदम जे आहे ते डायरेक्ट तुम्हाला लॉजिकवर क्वेश्चन विचारतील. त्याच्यानंतर तुमचं पूर्ण ॲप्लिकेशन बेसिसवर, ठीक आहे. ॲप्लिकेशन बेसिसवर किंवा तुम्हाला काय करणार डायरेक्ट सिनारिओ बेसिसवर, ठीक आहे. हे जे आहे तुम्हाला सिव्हिअर जे एक्झाम म्हणतो आपण, सिव्हिअर क्वेश्चन जे म्हणतो त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतात. थोडेसे हार्ड टॉपिक, ठीक आहे. आपण त्याला काय म्हणतो हार्ड टॉपिक, हार्ड क्वेश्चन जसं आपण म्हणतो. तर ह्याचा क्वेश्चन असतो डिव्हाईड केला जातो. त्यामुळे हे जो 60 एमजी एलिमेंटल वाला जो होता, ते आजकाल कोणीही विचारत नाही. तुम्हाला फेरस सल्फेटमध्ये किती एमजी आहे, फेरस ग्लुकॉनेटमध्ये किती आणि फेरस फ्युमॅरिटमध्ये किती तुम्हाला एलिमेंटल आयर्न मिळेल, या प्रकारचे क्वेश्चन विचारू शकतात. मोस्ट कॉमन कुठलं दिलं जातं, फेरस सल्फेट दिलं जातं, हे पण तुम्हाला विचारू शकतात. तर आतापर्यंत आपण काय बघितलं? आयर्नबद्दल 60 एमजी एलिमेंटल आयर्न गेलं पाहिजे एवढं बघितलं आपण. आयर्नबद्दल अजून एक इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे काय? तर जेव्हा आपण एखाद्या मदरला आयर्न देत आहोत, जेव्हा तिला आयर्न देत आहे, तर तिला काय सांगायचं, ते मिल्क सोबत घ्यायचं नाहीये. कॉन्ट्रा इंडिकेटेड विथ मिल्क. मग कशासोबत घ्यायचं आहे? तर तिने काय करायचं फ्रुट्स. सिट्रस फ्रुट्स म्हणजे कुठले लिंबूवर्गीय फळे, जसं की तुमचं लिंबू झालं, ऑरेंज झालं, संत्री झालं, या प्रकारच्या काय करायचं फळांसोबत घ्यायचं, जेणेकरून काय होईल, हे फळं काय असतात व्हिटॅमिन सी काय असतात रिच असतात. व्हिटॅमिन सी काय करतं, व्हिटॅमिन सी हेल्प्स इन हेल्प्स इन आयर्न अब्झॉर्प्शन. आयर्न अब्झॉर्प्शनला व्हिटॅमिन सी हेल्प करतं, म्हणून काय सांगतो आपण त्या मदर्सला व्हिटॅमिन सी सोबत काय करायचं आहे, घ्यायचं आहे. व्हिटॅमिन सी कशामध्ये येतं, तर मग आपल्या लिंबूमध्ये येतं, त्याच्यानंतर संत्र्यामध्ये येतं, ठीक आहे. याच्यामध्ये आपण त्याच्यासोबत घ्यायला पाहिजे, जेणेकरून काय होईल, मॅक्सिमम आयर्नचं अब्झॉर्प्शन होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? 60 एमजी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हिंदू मॅरेज ॲक्ट केम इंटू एक्झिस्टन्स फ्रॉम. ऑप्शन आहे बघा 1920, 1960, 1955, 1970. हा क्वेश्चन काय असणार आहे आपल्या तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. हा क्वेश्चन काय करायचं तुम्ही मला क्वेश्चन नंबर 12 ए, बी, सी, डी जो कुठलाही करेक्ट असेल ते काय करायचं कमेंटमध्ये सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर 12 आणि त्याचा आन्सर कमेंटमध्ये सांगायचा आहे आणि त्याच्यानंतर मी उद्या काय करणार तुम्हाला हा क्वेश्चन एक्सप्लेन करणार आहे. तर बघा आज आपण इथेच थांबणार आहोत आपल्या CHO सीरीजमध्ये. CHO सीरीज सोडून आपल्या दुसरी एक त्रिशूला सीरीज चालू आहे. ज्याच्यामध्ये आपण काय करत असतो, नागेश स्वामी सर काय करणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला MCQचं प्रॅक्टिस करून घेत असतात आणि दुसरी एक सीरीज आहे ब्रह्मास्त्र सीरीज आपली. ब्रह्मास्त्र सीरीज ही सीरीज कुणाची आहे? ही माझी सीरीज आहे. त्या सीरीजमध्ये काय करत असतो आपण थिअरी आणि MCQ आपण काय करत असतो टॉपिक वाईज घेत असतो. ठीक आहे. तिथे आपण सिस्टम वाईज जात असतो. आपण इंटिग्रेटेड सिस्टम संपवलेली आहे, आपण रेस्पिरेटरी सिस्टम संपवलेली आहे आणि आपण कार्डियाक सिस्टम पण थोड्या दिवसामध्ये आपण तिथे संपवणार आहोत. तिथे आपला एक ECGचा पण क्लास आहे. ठीक आहे. ECGचा एक स्पेशल एपिसोड आहे, तो पण तुम्ही बघायचा आहे. जेणेकरून तुम्हाला जर CHUच्या एक्झाममध्ये जर तुम्हाला एखादा ECG आला इमेज बेस्ड क्वेश्चनमध्ये, तर तुम्ही तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. ठीक आहे. तर
आज आपण इथेच थांबूया. पुन्हा मिळूया आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये, नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत थँक यू.